नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. अलाहाबाद हायकोर्टाने ज्ञानवापी संकुलाच्या मालकीवादावर महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. यानुसार हिंदूच्या प्रार्थना आणि सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या मुस्लिम पक्षाच्या 5ही याचिका कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. यामुळे येथे हिंदू समाज प्रार्थना करू शकतो, तसंच ज्ञानवापी मशिदीचे वैज्ञानिक सर्वेक्षणही पूर्ण करता येणार आहे. न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी अंजुमन इंतेजामिया मशीद समिती आणि सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाच्या 5ही याचिका फेटाळताना हा आदेश दिला आहे. वाराणसीच्या ज्ञानवापी संकुलाच्या मालकीबाबत 1991 पासून कायदेशीर लढाई सुरू आहे. कोर्टाच्या आदेशानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने ज्ञानवापी संकुलाचे सर्वेक्षण केले आहे. आता काशी विश्वनाथ ज्ञानवापी जमीन मालकीवादात अलाहाबाद हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला. न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी मालकी हक्काच्या वादाला आव्हान देणारी अंजुमन इंतेजामिया मशीद समितीची याचिका फेटाळली आहे. कोर्टाचे म्हणणे आहे की या खटल्याचा देशातील 2 प्रमुख समुदायांवर परिणाम होतो. त्यामुळे ट्रायल कोर्टाला या खटल्याचा 6 महिन्याच्या आत जलद गतीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कोर्टाने म्हटले आहे की संबंधित दिवाणी खटला प्रार्थनास्थळ कायदा 1991 द्वारे प्रतिबंधित नाही. अंजुमन इंतेजामिया मशीद समिती आणि सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाच्या सर्व याचिका कोर्टाने फेटाळल्या आहेत. हायकोर्टाचा हा निर्णय ज्ञानवापी येथील स्वयंभू भगवान विश्वेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचा मार्ग मोकळा करण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. ASI सर्वेक्षण अहवालाच्या आधारे ज्ञानवापी संकुलाच्या मालकीचा वाद मिटविला जाणार आहे. मुस्लिमांची बाजू मांडणारी अंजुमन इंतेजामिया मशीद समिती अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयावर समाधानी नाही. व्यवस्था समितीचे सहसचिव SM यासीन यांच्या विधानावरून संकेत मिळत आहेत की ते या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, देशोन्नती. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.